नमस्कार मित्रांनो, गायत्री फूड हब मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज बघा मी छान अशी सुरमई आणली आहे। आज सुरमई फ्राय, डाळ भात आणि चपाती आणि सुरमईची सुकी ग्रेव्ही। शेवटपर्यंत नक्की बघा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा। हलवा मला भेटला 500 रुपये किलो, पण एकदम फ्रेश आहे। पण मी मधून कापला 500 रुपये किलोने। हलवा पण एकदम फ्रेश आहे, पण मी मधून कापला। खूप मोठे मोठे पीस झाले असते आणि गाभोळी पण एक बघा त्याच्यामध्ये। हा मुंडी निघायचा आहे, शेपटीचा भाग इथे छान असं आपला भात टाकला आहे। इकडे आता हे मच्छीचं पण कालवण करू, पेटवून घेते। तेल ऍड टाकू देऊ, थोडेसे धणे जिरे, कांदा, एक तेजपान फ्राय होऊ द्या। कांदे छान फ्राय झाले तर याच्यात हिरव्या मिरच्या कापलेल्या ऍड कर, त्यांना थोडं आपण फ्राय होऊ देऊया। याच्यात अद्रक लसणाची पेस्ट ती ऍड करते, टेबल स्पून आहे। लसणाची पेस्ट मी कांदा फ्राय केल्यानंतर का ऍड केली, कारण की जळणार, फ्राय ही छान होते। आता याच्यात आपण टोमॅटो ऍड करू, तोही छान लाल होईपर्यंत परतून घेऊ, व्यवस्थित फ्राय करून त्याच्यात मीठ ऍड करू, व्यवस्थित परतून घेऊ। 2 सर्व त्याचं मी थोडंसं भुर्जी टाईप बनवते, सुकी मच्छी बनवते मसाल्यात, फक्त मसाले ऍड करून घेऊया। चम्मच खानदेशी मसाला अर्धा टाकला, तिखटच्या हिशोबाने 1 चम्मच तिखट लाल, जास्त तिखट नाही खात माझी मुलं, म्हणून त्यांच्या हिशोबाने टाक। थोडी छान अशी आपण फ्राय करून घेऊया। वास खूप छान येतोय, मसाले फ्राय होतात तर वास खूप छान आहे। मसाले आपले छान होऊ देऊया तेल सुटेपर्यंत। तर बघा आपले मसाले छान फ्राय झाले आहेत। याच्यात मी मुंडी मुंडी छान आपण परतवून घेऊ खाली मसाल्यामध्ये। तीच बनवायची आहे सुरमईची मुंडी, म्हणून मग त्याच्या पाण्यातच शिजू देऊ। ढाकण ठेवते मी 5 मिनिटं। इकडे भातही छान आपला शिजतो आहे, याच्यात मी थोडं पाणी घातलं, कारण की अजून भात पूर्ण शिजला नाही, थोडा ताट आहे। मच्छीची आपलं तयार होतोय सुरमई। तर काय चालू आहे आपण बघून घेऊया सुरमईचं। हे बघा पाणी सुटलंय सुरमईला, त्यातच पाणी सुटलंय, त्यात अजून मी 5 मिनिटं शिजू देणार। मी कोथिंबीर बारीक कापून मध्ये टाकण्यासाठी बनवायची। आमची आहो बोलले की सुकीच बनव मुंडी, छान लागते। कोथिंबीर मी मच्छीमध्ये ऍड करते। मच्छी किती छान शिजली, आपली 1 ते 2 मिनिटं परत शिजू देते आणि मग गॅस बंद करते। हे बघा हे मी मच्छीला लावण्यासाठी सुरमईला मसाला रेडी करून घेतला आहे। मी नेहमी असाच मसाला रेडी करून घेते। मी कोकमचं आगळ, अद्रक लसणाची पेस्ट, हळदी, तिखट, माझा खानदेशी पिवळा मसाला, असं सगळं मी ऍड केलंय। हा छान रेडी झालाय। आता फिशला लावूया आपण, छान असे लावून घेऊ। बघा फिश आहे, सुरमई आणली, तर तिला आता छान मी मसाला लावून दाखवते तुम्हाला। मी मसाला कसा लावते फिश। इकडे बघा सुरमईची मुंडी होती आणि काही पीस होते, ते पण आपले आता सुकी मच्छी छान रेडी झाली आहे। सोबत मी मुगाच्या डाळीचं वरण, भात आणि चपात्या बनवणार। तुम्हाला मच्छीला मसाला कसा लावते ते दाखव, पण मच्छीला मसाला लावून घेऊया। सुरमई केवढा पीस आहे, त्याला जेवढा तुम्ही मच्छीमध्ये मुरू देणार, मच्छी तुमची टेस्टी लागेल। केवढा पीस आहे, खूप मोठी होती सुरमई भेटली मला। एंगल्स होत हे बघा, पूर्ण सुरमईला छान असा मसाला लावून घेऊ। फ्रेश मच्छी होती माझ्याकडे, तर मुलांना आम्हाला नॉनव्हेज खूप आवडतं, म्हणून जास्त करून आम्ही नॉनव्हेजच बनवतो, व्हेज पण खातो। पूर्ण पीसेसला मी मसाला लावून घेतो। तुमचा मसाला जेवढा टेस्टी असेल तेवढी टेस्टी लागेल। असा मसाला लावून किती छान मसाला लागतो मच्छीला। पूर्ण पीस माझे हळूहळू लावून होतात, बाजूंनी लावा, वर खाली व्यवस्थित। हे बघा मच्छीला छान असा आपला मसाला लावून झाला। आणि मुगाची डाळ बनवायची आहे, तर प्लेन डाळ बनवणार।
बासमतीची डाळीचं वरण, चपाती आणि फिश फ्राय करते, ती पण दाखवते मी कशा करते. आता आम्ही कुकरला छान अशी डाळ लावली आणि इकडे तेल तापत ठेवलंय मच्छी फ्रायचं. मी बारीक रवा घेतलाय, त्याच्यात थोडं मीठ घातलं, थोडं तांदळाचं पीठ. आता आपण मच्छी फ्राय करूया. आता मी हे पीसला छान असा रवा लावून घेते आणि तांदळाचं पूर्ण बाजूने कोटिंग करून घ्या व्यवस्थित. थोडं हलक्या हाताने दाबून घ्या. तेल छान तापलंय, तर याच्यात ऍड कर. पूर्ण मोठा पीस, त्यावेळी मी 2च पीस ऍड करणार, कारण की व्यवस्थित फ्राय व्हायला. पण एक पीस बसू शकतो, बघते मी ट्राय करून. तर बसले. मी गॅसची फ्लेम एकदम ठेवा, जास्त हायही नाही जास्त लोही नाही, जेणेकरून मच्छीचा मसालाही जळणार नाही आणि मच्छी चांगली फ्राय होईल. हो, आपण तिला फ्राय होऊ देऊ. इकडे सरकवतो, फ्राय होते मच्छी. पीसला जरा मध्ये घेते, मोठा आहे, चांगला फ्राय व्हायला हवा. आणि पलटी करून घेते, खाली करपणं छान असं फ्राय होऊ देऊया. मच्छीला मध्ये अल्टरत राहा, म्हणजे फिश जळणार नाही. तर फ्राय होते मच्छी. कोथिंबीर ऍड करतात, छान येतो. परत पलटवून घेते, छान फ्राय होते आपली. बघा, मस्त आपली फिश फ्राय झाली. आता आपलं जेवण रेडी झालं आहे. छान असं सुरमई फ्राय, चपाती, भात, कांदा आणि वरण. आणि इकडे सुरमईची सुक्की ग्रेव्ही. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.